पत्रकारिता ही केवळ बातम्या पोहोचवणारी नाही, तर ती समाजाला दिशा देणारी एक साधना आहे, असे उद्गार आत्मा मलिक संस्थेचे प्रमुख परमानंद महाराज यांनी काढले। व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मलिकच्या पावनभूमीत आयोजित 2 दिवसीय पत्रकार केडर कॅम्पचा उत्साही प्रारंभ परमानंद महाराज, आमदार अमोल खताळ तसेच संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपिन कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालाय। यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना परमानंद महाराज म्हणाले की पत्रकारितेतील स्पर्धा, तणाव आणि ताडतडीमुळे आज मूल्यांची पायमल्ली होत आहे। ही स्थिती बदलण्यासाठी आत्मशोध, ध्यान आणि संतांची शिकवण पत्रकारांच्या जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे। पत्रकार हा केवळ बातमीचा वाहक नसून समाज घडवणारा असतो। प्रत्येक पत्रकाराने दररोज किमान 15 मिनिटे स्वतःसाठी दिल्यास तो अधिक स्पष्ट, स्थिर आणि समंजस बनेल। ते पुढे म्हणाले की आत्मा म्हणजे चेतना, तीच आपल्या विचारात, कर्मात आणि शब्दात प्रकट होते। हेच शब्द राष्ट्र निर्मितीचे साधन बनतात। पत्रकारांनी या शब्द सामर्थ्याचा उपयोग अज्ञान दूर करून लोकशाही सशक्त करण्यासाठी करावा। कार्यक्रमात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पत्रकारितेच्या जबाबदारीवर प्रकाश टाकत सांगितले की पत्रकार हे समाजाचे दर्पण आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले असून मी त्यांच्या शिलेदार म्हणून हे आश्वासन निश्चित पोहोचवेल। बिपिन कोल्हे यांनी ग्रामीण पत्रकारांसाठी या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले, पत्रकार हा खरे खोट्याचे विश्लेषण करणारा आणि समाजासाठी ज्ञानाचा स्रोत असतो। तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून पत्रकारांनी सरकार व समाजातील महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकावा। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले, तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ मदणे यांनी केले। कार्यक्रमाला सविता गिरे पाटील, नंदकुमार सूर्यवंशी, प्रदीप कुमार भंडारी, महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी, ज्योतिषाचार्य जयंत पारधी, व्हॉइस ऑफ मीडियाचे आरोग्य सेल प्रमुख भीमेश मोतुला, महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, सविता चंद्रे तसेच राज्यभरातील विविध जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोंब नाही, रान सारे पेटले पण एक साधी बोंब नाही। या ओळींचा अर्थ असा आहे, केवढा अन्याय, अत्याचार होतोय, कष्ट करणाऱ्या माणसावर अत्याचार होतोय, अन्याय होतोय, श्रमिकांना त्यांचा हक्क मिळत नाही, कष्टकऱ्यांना त्यांचा हक्क मिळत नाही आणि सगळीकडे हाहाकार माजलेला असताना, राक्षसी प्रवृत्तीचे लोक अन्याय करत असताना नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लांबखडे, रवंदेकर, अहिल्यानगर।